जया काळे मॅडम मला आता आजपासून मातृतुल्य झाल्या. मी त्यांना आई, बहीण मोठी असं म्हणणार आहे. आणि आपले अन्नदाता पिता दिलीप भाऊ काळे आणि गीता मॅडम यांना माझे खूप 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 धन्यवाद. हे शिबिर म्हणजे हे शिबिर नाही आहे, हे आपल्या जीवनाला झालेला हा परिसस्पर्श असं समजते मी. आपलं जीवन भंगार होतं, लोखंड होतं. इथं आल्यानंतर त्याला जया मॅडमच्या रूपाने परिसस्पर्श झाला. त्याचा आता सोनं आपल्याला करायचं आहे. स्पर्श झालेला आहे, सोनं झालंच म्हणा, पण आता ते टिकवून ठेवणे, त्यांनी सांगितलेली साधना करणे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि माझा खूप दिवसापासून असा शोध सुरू होता की आपल्याला चांगलं आरोग्यासाठी, फ्रेश राहायसाठी असं काय करावं. इतका शोध घेतल्यानंतर इथे आल्यानंतर माझा शोध संपला. म्हणजे मला शोध लागला. इथे आल्यानंतर मला की सापडली. शुद्ध आहारातून स्वस्थ जीवनाकडे जो हा मार्ग सांगितलेला आहे मॅडमनी, त्याच्यासोबत साधना वगैरे करून, तर ही एक की आहे आपल्याला मिळालेली. आता त्या कीचा उपयोग आपल्याला करायचा आहे. मॅडमनी 5 दिवस खूप जीवाभावापासून तळमळीनं खूप आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि त्या मॅडमचा काय फायदा आहे हो याच्यात? काहीच नाही. काय 2,000 रुपये घेतले त्यांनी आपल्याजवळून. आपण हॉटेलमध्ये गेलो तर एकाच वेळेस 2,000 रुपये बिल होते आपलं. काहीच नाही. ते 2,000 रुपये त्यांनी समर्पित केलं जीवन या साधनेसाठी, आपल्या लोकांसाठी, की आपले आरोग्य चांगले व्हावं. त्यांना काय फायदा आहे यांच्यापासून सांगा बरं? आपल्यापासून आपण काय दिलं त्यांना? काहीच देऊ नाही शकत. मातेला काय देऊ शकतो आपण? काहीच नाही. मातेचे किती अनंत उपकार असतात, तशा या माता रूपी मॅडम आहेत. त्यांनी आपल्यावर आता हे आपल्याला एक आरोग्यपूर्ण जीवन जगण्याची की दिलेली आहे. तर त्याचा आपण म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते की तुम्ही याचा अवलंब करा. मॅडमनी सांगितलेलं जे आहे त्याचा अवलंब करा.